मित्रांनो, मी आपणास आपल्या देशामध्ये जो कुंभमेळावा भरवण्यात येतो तर त्या कुंभमेळ्याची माहिती आपणास देत आहे. पौराणिक कथेनुसार अशी एक आख्यायिका आहे की भगवान धन्वंतरी अमृताने भरलेला कुंभ घेऊन जात असताना दानवांनी त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तर ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना काय झालं, त्यातून अमृताचे काही थेंब खाली पडले, म्हणजे ते 4 ठिकाणी पडले. तर ती ही 4 तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आणि त्या 4 तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा कुंभमेळावा भरविला जातो. तर ही घटना कशी घडलेली आहे बघा. तर चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले. सूर्याने अमृत कलशामधून फुटू दिलं नाही, म्हणजेच हा जे अमृताचा कलश होता तर तो फुटणार होता, तर सूर्याने त्याचं फुटण्यापासून संरक्षण केलेलं होतं. म्हणून बृहस्पतीने राक्षसापासून रक्षण केले. म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र, गुरु कुंभ राशीमध्ये प्रवेश करतात त्या वेळेला हा कुंभमेळावा भरत असतो. आणि हा कुंभमेळावा जो भरत असतो तर तो दर 12 वर्षांनी भरत असतो. कुंभमेळ्यात विविध आखाड्याच्या साधू मंडळींचा सहभाग हे त्याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो. या विषयावर आख्यायिका अशी मानली जाते की भगीरथाने प्रयत्न करूनही गंगा नदी पृथ्वीवर अवतरण्यास तयार नव्हती. म्हणजे गंगा नदी जी आहे तर ही गंगा नदी कुठून आलेली आहे आपल्या पृथ्वीवर, ही स्वर्गामधून आलेली आहे. आणि भगीरथाने सांगितलं होतं की गंगामाय तू काय कर, तर तू पृथ्वीवर अवतरली पाहिजे. पण ती काही केल्या, किती वेळा तिला समजून सांगितलं तरी ती ऐकायला तयार नव्हती. मग गंगा नदीला असं सांगण्यात आलं की तू जर समजा पृथ्वीवर अवतरली तर त्या कुंभमेळाव्याला जे काही साधू संत येणार आहेत तर ते तुझ्या पाण्यामध्ये स्नान करणार आहेत. तर त्यासाठी तुझं अवतरणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे गंगा नदीसुद्धा खूप खुश झाली आणि तिने पृथ्वीवर येण्यास मान्यता दिली. त्यामुळे मेळाव्यात विविध आखाडे आणि साधू संत यांचे विशेष महत्त्व आहे. ते सर्वजण या गंगा नदीमध्ये स्नान करीत असतात. त्यांना शाही स्नान, महास्नान असे नाव देण्यात आले आहेत. या उत्सवात विविध साधू संत व त्यांचे आखाडे यांचे होम, हवन, वैदिक मंत्रांचे उच्चारण, प्रवचने आणि लोकांना उपदेश करणे असे अनेक कार्यक्रम घेतले जात असतात. तर विविध कार्यक्रम बघायला देशातूनच नव्हे तर जगातून सुद्धा लोक येत असतात. आखाडा ही संकल्पना कशी अस्तित्वात आली बघा. तर हे कुंभमेळाव्यात सहभागी होणारे साधू आणि त्यांचे वैशिष्ट्ये हे सर्वजण त्या आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू हे स्वतंत्रपणेही सहभागी होत असतात. तर हे जे आखाडे आहेत तर हे आखाडे बघा अशा प्रमाण आहेत. काही शैव असतात, काही वैष्णव, उदासीन, नागा, नागपंथी, परी या आखाड्यामध्ये फक्त स्त्रियांचा सहभाग असतो. त्याचबरोबर किन्नर साधूसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. किन्नर साधू म्हणजे जे काही तृतीयपंथी असतात ते सर्वजण. तर यामध्ये आपण बघतो की या साधू संतांमध्ये नागा साधूंचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये असं झालेलं होतं की ज्या वेळेस आपल्या देशावर मुस्लिम शासकांनी आक्रमण केलेलं होतं तर त्यामध्ये हिंदू धर्म आणि त्यांच्या तीर्थक्षेत्रांचे संरक्षण करण्याचे काम हे साधू संत आणि त्यांचे अनुयायी हे करत होते. त्यामुळे या साधू संतांचे जे अनुयायी आहेत तर त्यांना सैनिकाप्रमाणे प्रशिक्षण दिलेलं होतं. त्यांच्यामध्ये नियम होते, त्याचबरोबर आचरणसुद्धा होतं. शुद्ध असं आचरण होतं ते एका सैनिकाप्रमाणे. कुंभमेळाव्यात सर्व आखाड्यातून साधू संतांचे विशेष प्रकारे आदर केला जातो आणि त्यांचे चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं जातं. त्यांना शासनाकडून सेवासुविधाही पुरवल्या जातात. तर अशा पद्धतीनं हे जे अमृताचे जे काही 4 थेंब पडलेले होते तर ते कोणकोणत्या ठिकाणी पडलेले होते, तर प्रयागराज या ठिकाणी, ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. हा त्रिवेणी संगम आहे. तर या संगमावर हा कुंभमेळावा भरत असतो. आणि यावर्षीचा जो कुंभमेळावा आहे म्हणजेच 2025चा, तर ह्या
प्रयागराज या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। देशविदेशातून साधुसंत यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे अनुयायीसुद्धा आलेले आहेत। आणि हरिद्वार या ठिकाणी सुद्धा एक थेंब पडलेला होता, त्या ठिकाणी सुद्धा गंगा नदीच्या तटावर कुंभमेळावा भरवण्यात येतो। उज्जैन क्षिप्रा नदीच्या काठी म्हणजेच मध्य प्रदेशामध्ये ह्या उज्जैन या ठिकाणी सुद्धा कुंभमेळावा भरवण्यात येत असतो। आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील म्हणजेच गोदावरीच्या तटावर हा कुंभमेळावा भरवण्यात येत असतो। अशा पद्धतीनं या चारही ठिकाणी कुंभमेळाव्यांचं आयोजन केलं जात असतं। दर 12 वर्षांनी हा कुंभमेळावा भरवण्यात येत असतो। जगातील सर्व लोक या शाही स्नानामध्ये सहभागी होत असतात। मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन लोकांना सर्वांनाच या कुंभमेळाविषयी माहिती असली पाहिजे, त्यासाठी सर्वांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। थँक्स फॉर वॉचिंग।